हाय हॅलो नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. आजचा दिवस 19 फेब्रुवारी प्रत्येक मराठी माणसासाठी अभिमानाचा आणि महत्त्वाचा दिवस. कारण हा दिवस छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मदिवस असून राज्यात सर्वत्र हा दिवस मोठ्या मानाने साजरा केला जातो. शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची गाणी पोवाडे गायले जातात. विविध सांस्कृतिक कार्यक्रमाद्वारे रयतेच्या राजाला मानवंदना दिली जाते. आज मी बनवली आहे शिवजयंतीनिमित्त खास अशी थाळी. महाराजांचा आहार अत्यंत सात्विक आणि संतुलित होता, ज्यात भाजी भाकर हा मुख्य अन्नपदार्थ होता. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात सणासुदीला तसेच उत्सवाला खास बनवला जाणारा हा पदार्थ सध्याच्या काळात दुर्मिळ होत चालला आहे, तो म्हणजे सांज्याची पोळी. तर आज मी बनवणार आहे सांज्याची पोळी. तर चला पाहूया रेसिपी. सांज्याची पोळी हा गव्हाच्या पिठात गूळ रव्याचे सारण भरून बनवलेला एक पारंपरिक महाराष्ट्रीयन गोड पदार्थ आहे. ही पुरणपोळीसारखीच पण चवीला वेगळी आणि कमी वेळात होणारी मऊ खमंग पोळी आहे. पूर्वीच्या काळी सांज्याची पोळी ही घरी बनवली जाणे म्हणजे परवडीच असे. सांज्याची पोळी ही केवळ एक गोड पदार्थ नसून महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात, कोकणात नागपंचमी, श्रावण महिना किंवा मंगल कार्यांच्या वेळी आवर्जून बनवली जाणारी परंपरा आहे. ही पोळी 400 वर्षांहून जुनी मानली जाते आणि शिवकालीन पारंपरिक पाककृतींमधील एक आहे. त्या काळी गूळ आणि रवा सहज उपलब्ध असल्याने हा पौष्टिक आणि टिकाऊ पदार्थ लोकप्रिय होता. सांज्याच्या पोळी व्यतिरिक्त मी अजून काही पदार्थ बनवले आहेत, तर चला आता प्लेटिंग करूया. तर सर्वात आधी मी ठेवणार आहे ताटामध्ये भात आणि मी बनवले आहे मुगाची आमटी, वरण, सुक्या बटाट्याची भाजी, नाचणीची भाकर आणि आपली सांज्याची पोळी. तर पुन्हा भेटूया आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. श्री स्वामी समर्थ.